एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास काल मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीला गैरहजर राहिलेले आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास हे ईमेलवरून त्यांची बाजू मांडणार आहे। मेडिकल काउन्सिल यांच्यातर्फे काल मुंबईमध्ये सुनावणी होती। या सुनावणीला डॉक्टर घैसास हजर राहिलेले नाही आहेत। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ रुग्णालयातील 4 जणांची सनद ही रद्द करावी अशी भिसे कुटुंबाची मागणी आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या अहवालामध्ये ईश्वरी भिसे यांची खासगी माहिती प्रसारित केल्याने कुटुंबियांनी तक्रार दिलेली आहे। तर पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणाच्या चौकशी अहवालामध्ये ससून रुग्णालयाकडून हलगर्जीपणा केल्याचं बोललं जात आहे। अहवालामध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असं कुठेही म्हटलेलं नाही। त्यामुळे डॉक्टर रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध नाही आहे आणि या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर अभिप्राय मागितला आणि त्यानंतर ससूनने सुधारित अहवाल सुद्धा दिलेला आहे। प्रमुख मुद्दे नेमके काय आहे तर हाय रिस्क स्थिती असूनही उपचारामध्ये दिरंगाई होत असल्याचा सवाल उपस्थित केला जातोय। डॉक्टर घैसासांनी उपचार न करता वेळ दवडल्याने परिस्थिती बिघडली का हा सवाल आहे। 5 तासांहून अधिक वेळ उपचार न मिळाल्याने रुग्णाचा जाण्याचा निर्णय होता। डिपॉझिट न मिळाल्याने उपचार न करण्याचा निर्णय घेतला का। बाळांना NICU मध्ये ठेवण्यासाठी 10 लाख रुपये देखील मागण्यात आले होते अशी देखील माहिती मिळते।